ताई माई सकाळ सर्वांना आणि दिवस तिसरा सुरू झालेला आहे. हे बघा दूर निघतोय ना सकाळ सकाळी एकदम किती मध्ये काय 14 डिग्रीवरती आहे आम्ही लोक पडगामध्ये. आणि आता आपण इकडनं पुढे चाललो आपल्या नेक्स्ट स्पॉटला. आज तो स्पॉट असतो ज्यामध्ये 3 माळ्याची बिल्डिंग असते. सो तिकडे मस्त आराम करायला भेटतो आणि जास्त वेळ पण भेटतो. आंघोळ्या वगैरे सर्व खूप चांगलं असते. आणि माझी हालत माहिती नाही मला कसा दिसतोय मी, बट आता ना एवढी थंडी आहे ना लिटरली. हे बघा एवढी का तेवढी जास्त पण टी शर्ट आहे आणि आम्ही चालतो आता. हे बघ आत्ता सनराईज झाला आणि आत्ता मला थोडी एनर्जी आली की व्लॉग बनवतो. तर आम्ही आता नाश्त्याच्या स्पॉटला थांबलेलो. इकडे चाय आणि बिस्किट खाल्लाय. आता शायद नंतर साबुदाण्याची खिचडी असेल. आता पालखी निघालेली आहे. चला चल काय पण चला जय साईना. हा चला नाईस थोडा दमाने चालतोय. आम्ही बसलोय इकडे मॅगडी येतो ना नाशिकच्या रोड मुंबई नाशिकच्या हायवेला. त्या मॅगडीला आता मी बसलोय आणि घारे आणि नितीश मागे आहेत. ते लोक बोलले की जरा थांब आम्ही लोक येतोय. तसं पण आम्ही जमलेलो थोडा आता पालखीसोबतच चालतोय. थोडा थांबलोय बघूया आता मग नंतर पुढे चालूया. कारण की आम्ही लोकांनी नाश्ता नाही केला एवढा. साबुदाणा खिचडी होती मी नॉर्मली आवडली नाही एवढी पण मी पण नाही केली. तू केलास हे पण जरासाच खाल्ला आहे. सो आम्ही लोक बघूया आता इथे हे खातोय टाइमपासला आणि मग नंतर परत इथे चाला तर बघूया काहीतरी मॅगडीमध्ये जाऊया. तर इथेच बोलला तर इथे लाईव्ह आहे आज. हितेश भाई स्पॉन्सर आहे आपल्यासाठी. बट जेसी बॉईज ए जेसी बॉईज खाऊ पिऊ ऐश करो. काढ आपले बर्गर काढ. सोड ना बाबा असे बोलले नाहीत. चल चले बघ किती वाजले बघ. आम्ही अजून स्पॉटवर नाही पोहोचलोय. बाबू शोना ह्याला एक द्या आणि बघव ह्याला. हा बघ भाव तुझा काय बोलतो बघ. हा भावच आहे ना तुझा. हा स्वतःच वटकला. तर समजतो काय पालखीमध्ये जायचोय ना पिकनिकला आलाय तू. पिकनिकला आलाय देख ते. हा आमचा दुपारचा स्पॉट होता आणि आता दुपारच्या स्पॉटने निघायची तयारी झाली आहे. आता आपण थोड्या वेळात निघतोय इकडनं कारण की पालखी पण आता काढू. वाजल्या आत्ताचे 4 संध्याकाळचे. आणि जेवायला भाई मी काय जेवले माहितीये काय डाळ आणि पुरी खाल्ली. डाळ आणि पुरी बेस्ट कॉम्बिनेशन गाईस बेस्ट. तिकडे का मजा आली मला डाळ पुरी खायला. पहिला बोललो म्हणजे मी आलो आणि झोपून गेलो म्हणून जेवलो नव्हतो. मग आत्ता जेवलो. चल आपण पालखी सोबत राहूया आता. मग अशी लेट झाला मॅगडी मुले आपल्या. तर गाईज आता पालखी आहे इकडे. आम्ही लोक आमच्या स्पॉटला पोचलोय. नाश्त्याचा स्पॉट आहे. तर आम्ही या मंदिरवाल्या स्पॉटवर निघालो आहे आणि आता साईराम कंपनीने पुरी पालखी धरलेली आहे. तेव्हा इकडे साईराम कंपनी आहे. पुढे पण आता पीर बाबाची दर्गा आहे 3.5 किलोमीटरला. तर आता तिथे जायचं आहे आणि शाळेत नाचतील डीजे नाईट वगैरे असेल. तर गाईज आम्ही लोक पीर बाबाच्या दर्ग्याजवळ आलेलो आहे. बघा पालखी. आता पालखी तिथे देतील आतमध्ये आणि दर्ग्याला टेकवतात आपण. सो आता तिथे जाणार पालखी.
तर गाईस आता पालखी घेऊन चाललो आम्ही तिकडे पीर बाबाच्या दर्ग्याकडे चाललो. आला पण आत्म जाऊ द्या आधी. हे बघा इकडे आणतील आता पालखी. हे बाई दर्गा आहे पीर बाबाची दर्गा. खाली घे खाली घे खाली घे खाली घे खाली घे. अरे खाली बघ चेतन भाऊ खाली बघ. राईट साइड वाले दोघांनी पण सोडा. सोडली बस बस बस. जास्त नको घेऊ जास्त नको घेऊ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय. जय साईनाथ महाराज की जय. तर गाईज माझे स्पीकर चालू आहे आणि बघ काय फवारे वगैरे उडत होते बघ. छान दाखवतो. हे बघा इकडे पालखी आहे आणि इकडे आहे ना हे बघा इकडे या जागेवरती बसून मी ऑडिओ एडिट करतोय आणि मला माझा आवाज बसलाय. आता एवढा नाचलोय तर ओरडून ओरडून आवाज बसलाय. आत्ता मी रात्रीची रील म्हणजे दिवस तिसऱ्याची रील आत्ता एडिट करतोय. रात्रीचे 11:30 वाजले. जेवलो पण नाही म्हणजे थोडंसं जेवलो आणि आता बसलोय. सो जरा इंस्टाग्रामवरती जर सपोर्ट दाखवा. लवकर 10K करायचे तर आपल्याला पालखी संपायच्या पहिल्याच करायचे आहेत. हा आता डिसिजन आहे भाई. सो फॉलो करा जाऊन इकडे इंस्टाला. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला कसारा घाट काढायचा आहे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला ओम साईराम.